वलगावजवळील आमला गावातील 4 जण पेढी नदीत बुडाल्याची घटना रक्षाबंधनाच्या पूर्वरात्रीला घडली होती। त्यात दोघांचा मृतदेह सापडला तर एकाचा मृतदेह 3 दिवस झाल्यानंतरही अद्यापपर्यंत शोधण्यास यश आले नाही। सोमवारी रक्षाबंधन सण असल्यामुळे वलगावजवळील आमला गावात शोककळा पसरली। रविवारी रात्री अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस आल्याने वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेढी नदीच्या काठावर वसलेल्या आमला गावातील 3 व्यक्ती नदीत बुडाल्याने गावात खळबळ उडाली। आमला गावातील पद्माकर गोवर्धन वानखडे, सतीश अण्णाजी भुजाडे, अंकुश सुरेश सगने आणि विनायक निस्वास कोरे असे 4 जण रविवारी सायंकाळी घरगुती वस्तू तसेच शेती उपयोगी वस्तू आणायला गेले होते। सायंकाळी पाऊस जास्त झाल्याने वलगावला सर्वजण पाऊस थांबण्याची वाट पाहत राहिले। मात्र पाऊस कमी होत नसल्याने सर्वांनी रात्री आमला म्हणजेच राहत्या गावी जाण्याचा निर्णय घेतला। गावात येणाऱ्या एका नदीतून सर्वांनी आपल्या दुचाकी काढण्यात यश आले। मात्र अगदी गावाशेजारी असलेल्या मोठ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथेही रात्री उशिरापर्यंत सर्वांनी वाट पाहिली। या पुलावरूनही पाणी कमी होत नसल्याचे पाहून सर्वांनी आपली दुचाकी तेथेच ठेवून एकमेकांची हात पकडून वाहत्या पाण्याच्या पुलावर गेले। मात्र पाण्याचा जोर जास्त असल्यामुळे सर्वांची हात सुटून वाहत्या पाण्याच्या धारेत वाहून गेले। यातील विनायक कोरे हा 500 फूट लांब नदीत काटेरी झुडूप हाती आल्याने त्याला जीव वाचविण्यात यश आले, तर तिघेही लांब दूरपर्यंत वाहून गेले। विनायक कोरे यांनी गावात माहिती दिली असता गावात एकच खळबळ उडाली। रात्रभर नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी जागी राहून रात्र काढली। या दुःखद घटनेची माहिती होताच वलगाव पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। रेस्क्यू टीमने सुद्धा वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली। यात सोमवारी सकाळी अंकुश सुरेश सगने याचे शव लांब नदीत मिळून आले। दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता पद्माकर गोवर्धन वानखडे यांचा मृतदेह गावापासून 3 किलोमीटर दूर वलगाव पुलाजवळील नदीत मिळून आला। मात्र सतीश अण्णाजी भुजाडे याचा मृतदेह सापडण्यात रेस्क्यू टीमला यश आले नाही। सतीश भुजाडेचा मृतदेह 5 दिवस उलटून सुद्धा रेस्क्यू टीमला शोधण्यात यश मिळू शकले नाही। मृतकांचा शोध घेण्याकरिता प्रशासन आणि रेस्क्यू टीमच्या वतीने 10 किलोमीटर पर्यंत नदीवरील ड्रोन कॅमेरे सुद्धा सोडण्यात आले, तरी सुद्धा सतीश भुजाडेचा थांग पत्ता लागू शकला नाही। त्याच्या शोधात वलगाव पोलीस सुद्धा दिवस रात्र मोहीममध्ये सहभागी होऊन मृतकाचा शोध घेत आहे। सतीश भुजाडे हे विवाहित असून त्यांना 3 मुली आहे। त्यांचे गावात किराणा दुकान असून शेती सुद्धा आहे। संचारबंदी असताना त्यांनी गावातील अनेक लोकांना किराणा दिला, मात्र संकट असताना अनेकांजवळून पैसेही घेतले नव्हते। अत्यंत मनमिळावू स्वभाव सतीश भुजाडे यांचा होता। रक्षाबंधनच्या पूर्वरात्रीलाच घडलेल्या या दुःखद घटनेने गावात शोककळा पसरली। भावाच्या हाताला राखी बांधून आशीर्वाद घ्यायला दोघांच्या बहिणी सुद्धा आधीच माहेरी आल्या होत्या। मात्र भावाचा नदीत बुडून करून अंत झाल्याने बहिणीच्या राख्याला पूर्णविराम मिळाला। या घटनेमुळे घराघरात दुःख निर्माण झाले होते। सामाजिक बांधिलकी म्हणून इतर नागरिक सुद्धा मृतक पद्माकर वानखडे, अंकुश सगने आणि सतीश भुजाडे यांच्या परिवारामधील दुःखात सहभागी झाले होते। या घटनेमुळे गावातील सणाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी चुलीही पेटल्या नव्हत्या। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।